मी माझ्या कुठल्याही कामाची सुरुवात हे स्वामींचं नाव घेऊन करते. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, थालीपीठ, रताळ्याचा किस वगैरे असे टिपिकल पदार्थ खाऊन थोडे कंटाळलेले असतो आपण. तर आज त्याला थोडंसं ब्रेक करण्यासाठी मी उपासाचा मसाला डोसा. आवडला? खरंच खूप सुंदर आहे, मस्त. हाय फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांचं नवरात्री स्पेशल रेसिपी शोमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण सगळ्या इन्फ्लुएन्सरला बघितलेलं आहे किंवा शेफना आपल्या रेसिपी दाखवताना बघितलेलं आहे. पण ना आज माझ्यासोबत एक गोड अभिनेत्री आहे आणि ती आपल्याला आज रेसिपी दाखवणार आहे. तिच्या रेसिपींनी संपूर्ण महाराष्ट्रात तिने धुमाकूळ घातलेला आहे असं मी ऐकलेलं आहे. पण आज तिच्या हातची रेसिपी मी चाखणार आहे. सो भेटूयात सुरभीला. हाय, खूप खूप नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुझं सुरभी. आज सुरभी भाभी आहे माझ्यासोबत आणि ती आपल्याला खूप छान रेसिपी दाखवणार आहे. सो मी खूप एक्साइटेड आहे तुझ्या हातचं चाखायला, खायला, ताव मारायला. आता तू धुमाकूळ घातला असं म्हटलंयस खरं, पण बघूया आता आजच्या रेसिपी मध्ये आपण काय धुमाकूळ घालतोय. सो जाऊयात आपण आतमध्ये किचन. येस, वेलकम टू माय किचन. चलो प्लीज. तर केस बांधलेस, मस्त ॲप्रन बांधलेस, रेडी आहेस? रेडी. एवढीच नेहमी काळजी घेतेस? हो, अर्थात. कारण केस मोकळे सोडून किचनमध्ये येणं मला स्वतःला पटत नाही आणि केस मोकळे ठेवून मेकअप करून ज्वेलरी घालून किचनमध्ये फक्त सिरियलमध्ये येता येतं, खऱ्या आयुष्यात नाही. कारण आपल्याला एकीकडे इतका घाम येत असतो. आणि हो, माझ्या घरात मीच सगळा स्वयंपाक बनवते. म्हणजे अगदी शूटिंगला जायचं असेल तरी घरातला सगळा स्वयंपाक करून मग मी जाते, डबे घेऊन जाते. सो ही काळजी घ्यावीच लागते. प्लस माझ्या घरी लहान बाळ आहे आणि अर्थात लहान बाळ घरात नसलं तरी कोणालाही आपल्या जेवणात केस आलेला अगदीच आवडत नाही. त्याच्यामुळे केस बांधते, हा ॲप्रन घालते. आता ॲप्रन खरं दरवेळेला शक्य होत नाही, पण जरा ड्रेस चांगला असेल की ॲप्रन घालायचं, म्हणजे त्याच्यावर डाग हळदीचे वगैरे काही काही पडायला नकोत म्हणून. क्या बात आहे. सो मी असं केस सोडले तर चालेल? तू चालेल. अँकरनी छानच दिसलं पाहिजे. अरे तू गेस्ट आहे म्हणजे तू पण छान तशी गोड दिसतेस. विदाऊट मेकअप असतोस तू काय, आणि तुला खरंच मेकअपची पण गरज नाही, एवढी सुंदर दिसतेस. थँक्यू. अगं बाई, थँक्यू. आपण स्टार्ट करूया. येस. आपण आणि आता काय बनवता म्हणालीस? नवरात्रीच्या उपासांच्या पदार्थांची सिरीज सुरू आहे. तर सगळेजण काय म्हणूया, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, थालीपीठ, रताळ्याचा किस वगैरे असे टिपिकल पदार्थ खाऊन थोडे कंटाळलेले असतो आपण. तर आज त्याला थोडंसं ब्रेक करण्यासाठी मी उपासाचा मसाला डोसा, वाह क्या बात, तो बनवते. मज्जा चालू आहे. म्हणजे खरंच खूप मज्जा सुरू आहे. म्हणजे ही सिरीज सुरू झाल्यापासून जी काय मी नवरात्रीत धमाल केली आहे ना. वा वा. अशा पद्धतीचं अँकरिंग मला पण आवडेल. म्हणजे बाकीच्या ठिकाणी जाऊन खायचं. वा वा वा. मज्जा सुरू आहे. आपण सुरुवात करूया. येस. तर याच्यासाठी जे लागणारं साहित्य अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा मसाल्याचा उपास डोसा नाही, उपासाचा मसाला डोसा होणार आहे. त्याच्यासाठी आपण घेतले 2 वाटी साबुदाणा, त्याच्यानंतर भगर, म्हणजेच काही लोक त्याला वरीचे तांदूळही म्हणतात, दही आणि पाणी हे लागणार आहे डोशाचं बॅटर बनवायला. तर ते भिजवायचं नाही आहेत का? नाही, हे तसेच टाकायचं. ओके. मला सांग, झालं का हे? हो, झालं. पण मला सांग, ही पाटी का दिसते मला इथे अशी? व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. ह्या पाटीवर मी माझं रोज म्हणजे नेक्स्ट डे मला काय काय बनवायचं हे मी ह्याच्यावर लिहून ठेवते, जेणेकरून आपल्याला उठल्या उठल्या एक प्रश्न असतो बघ की आता काय करायचं, हा राहत नाही. जेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असते तेव्हा माझ्या नेक्स्ट डेच्या फूड प्रिपरेशनची डोक्यात माझ्या लिस्टिंग तयार असतं. मग ते इथे आल्यावर नाश्त्याला हे, दुपारी हे, रात्री हे असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं, जेणेकरून माझ्याकडे ज्या माझ्या मदतनीस आहेत त्यांनाही कळतं की अरे आत्ता ही भाजी चिरून ठेवायची, नंतरला ही भाजी लागणार. त्याच्यासाठी ही पाटी आणि एक पेन्सिल असं माझ्या घरात कायम असतं. त्या पाटीवर पण मला ना श्री स्वामी समर्थ दिसतंय, पुस्तक लिहिलेलं. हो हो. का असं लिहिलंय तिथे? मी माझ्या कुठल्याही कामाची सुरुवात हे स्वामींचं नाव घेऊन करते. ओके. आणि हे जे ते बाकी माझ्या मुलींनी त्याच्यावरती चटेरी पटेरी रेखा आवडल्यात, पण मी इवन रोज माझी डायरी लिहिते, त्याची सुरुवात स्वामींच्या नावाने होते. त्यानिमित्ताने जपही केला जातो आणि जे काही केलं आहे ते स्वामीचरणी रुजू असं मी कायमच म्हणते. सो दिवसाची सुरुवात माझी हे बघण्याने होते. तर तिथे बघशील, नंतर तुम्ही शॉर्ट घेऊ शकता, तिथे स्वामी आहेत. हो, दिसलंय. त्याच्यामुळे लिखाणातून ही सुरुवात. क्या बात आहे.
सो येस, आता ही आपलं थोडं जाडसर असं आपण हे करून घेतलंय. थोडं जाडसर ठेवायचं. हा हा, कारण ह्याच्यात आता आपण दही मिक्स करणार आहोत. दही मिक्स करणं हे इन्स्टंट होतंय आपलं. थोडंसं मी मीठ टाकणार आहे ह्याच्यात तुम्ही सेंधव पण टाकू शकता आणि पांढरं मीठ कोणाला आवडत असेल म्हणजे ज्याच्या त्याच्या काय म्हणूया हेल्थ प्रायोरिटीज प्रमाणे तुम्ही हे करू शकता. आपण आत्ता हे आधी बनवतोय कारण मसाला डोसा म्हटलं की त्याच्यासाठी जी भाजी लागते हे थोडा वेळ भिजवून आपण दुसरीकडे भाजी करून घेऊया. ह्याच्यात आता बॅटरच्या कन्सिस्टन्सी करता आपण हे असं, कुणाला जर का वाटलं की अरे हे थोडं जास्त जाडसर झालंय तर असंच्या असं मिश्रण पण तुम्ही टाकून मिक्सरमधून काढू शकता. हे आता थोडंसं आपण बाजूला ठेवूया. हे अशा प्रकारचं बॅटर झालेलं आहे. तर आता मसाला डोसा, उपासाचा मसाला डोसा बनवण्यासाठी आपण हे बटाटे उकडून घेतलेत आणि ह्यात मिरची, कोथिंबीर आणि जिरं हे असं मी छान हाताने ठेचून घेतलंय. कारण मध्ये मध्ये मिरची आलेली माझ्या घरच्यांना पण आवडते, अशी दातात जी मिरची येते ते. काही लोकांना जर आवडत नसेल तर त्यांनी प्रॉपर मिक्सरमधून काढून घ्या, एकदम पेस्ट सारखं करूच शकता. सो आधी आपण उकडलेले बटाटे मॅश करून घेऊया. मला हाताने केलेले आवडतात. हे खरं शोषागिरी मला फार करायला आवडत नाही किचनमध्ये, पण तरी करूया. हे झालं की ह्याच्यात थोडंसं मीठ आणि हे जे आपण ठेचलंय, हे जे खलबत्त्यात कुटून ठेचलंय आपण ते थोडंसं ह्याच्यात घालायचं आणि थोडंसं इकडे तूप तेल जे काही आपण वापरू त्याच्यात घालायचं. सो तुला कधीपासून अशी आवड निर्माण झाली की कुकिंगची? आवड म्हणजे मी बरेच वर्ष ना एकटी राहायचे, आधी हॉस्टेलला वगैरे राहायचे. सो एकटं राहिल्यावर आपल्याला जे करावंच लागतात काही गोष्टी, तर त्या सुरू झाल्या. आणि कुकिंग आत्ता मी खरं तर बरं करायला लागले. माझ्या सासूबाई कमाल कुक करतात, त्यांच्या पुढे मी अगदीच लिंबू टिंबू होते पहिल्यांदा. आत्ता हळूहळू बऱ्यापैकी चांगलं जमायला लागलं. कारण आजकाल माझा नवरा खूप प्रत्येक वेळेला अशी दाद देतो की अरे हे कमाल झालंय, ते कमाल झालंय. अगदी आणि ते केल्यामुळेच म्हणजे ते जे कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतात ना, आमच्या घरात खूप छान सवय आहे इतर पुरुषांना आमच्या घरातल्या, की जर पदार्थ छान झाला असेल तर पहिल्या घासाला सांगतात एक नंबर झालाय, की करणाऱ्याला पण इतका छान हुरूप येतो ना. त्याच्यामुळेच माझी ती आवड अशी छान डेव्हलप झाली. आणि आता खरं सांगायचं तर माझी मुलगी सान्वी, जी आता 3 वर्षांची होईल पुढच्या महिन्यात, तर एक असतं बघ, आता तुला कोणी विचारलं की तुला तुझ्या आईच्या हातचं काय आवडतं, तर आईच्या हातचं आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी असतात. सो जगात सान्वी ही व्यक्ती असेल जी म्हणजे मला माझ्या आईच्या हातचं हे पण आवडतं, ते पण आवडतं, ते पण आवडतं. सो त्या एका यानी काल आता ती म्हणाली आई मला पिंक कलरचं काहीतरी पाहिजे खायला. मग मी बीट टाकून स्माइलीवाला पराठा केला होता. सो मला सांगायचं आहे आई झाल्यानंतर कदाचित हे बदल झाले असतील, पण एक काय छान छान पदार्थ करण्यासाठीची ऊर्जा मला सान्वीकडून जास्त मिळते. काय आवडतं सान्वीला तुझ्या हातचं सगळ्यात जास्त? सगळं आवडतं. शी इज टोटल फूडी. तिला मी व्हेजिटेरियन आहे आणि मी व्हेजच करते घरात. सो माझ्या हातचं ऑलमोस्ट सगळंच आवडतं तिला. पण सगळ्यात जास्त तिला मेथीची भाजी आणि भाकरी आवडते. हो, एवढूच. हो, मोदक आवडतात, गुलाबजाम आवडतात, असं सगळं काय काय आवडतं तिला. सो ज्यांना ह्याच्यात थोडासा लिंबाचा रस आवडत असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. लिंबू चालतो उपासाला. सो असं हे असं आधी का करून घ्यायचं तर सगळी भाजी छान मिळून आणि मिक्स होते आणि तिखट जे आपण घालणार आहोत, जे मिरचीचा ठेचा बनवलाय तो ह्याला छान आधीच लागलेला असतो. मी जरा लिंबाचा रस घेते. माझ्या घरात कायम फ्रेश लिंबांचा रस काढून ठेवलेला असतो बॉटलमध्ये. म्हणजे ही बॉटल लिंबाच्या रसाची जरी असली आणि मी कधीच बाजारू आलं लसूण पेस्ट नाही वापरत. प्रत्येक वेळेला ह्या खलबत्त्यात कुठून फ्रेश असं वापरते. छान, मस्त. बरं, तू प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ना अशी एक स्त्री असते जी नेहमी तिला इन्स्पायर करत असते, जी दुर्गा म्हणून प्रत्येक वेळी तिच्या पाठीशी उभी असते. सो नवरात्रीचा एपिसोड शूट होतोय. सो तुझ्या आयुष्यात अशी कोण दुर्गा आहे जी तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते, तुला कौतुक करायचं? तसं बघायला गेलं तर फक्त एकच नाही आहे व्यक्ती, खूप व्यक्ती आहेत. कारण माझे ना वडील, मी खूप लहान असताना, मी 10वीत असताना गेले, म्हणजे देवाघरी गेले.
तर तेव्हा माझी आई फक्त 33 वर्षांची होती. सो सगळ्यात आयुष्यातली खंबीर व्यक्ती म्हणून मी जी काही बघितली आहे ती माझ्या आईला. सो अर्थात पहिली काय म्हणूया दुर्गा ही माझी आई आहे, जिने कुठल्याही परिस्थितीत न डगमगता सतत हसतमुखानं प्रत्येक गोष्टींचा सामना केला. त्याच्यानंतर माझ्या सासूबाई, ज्या प्रत्येक गोष्टीत एखाद्या मुलीला लग्नानंतर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो करिअर करण्याच्या दृष्टीने घरच्यांचा सपोर्ट. तर माझ्या सासूबाईंनी मला कायम प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं की तू कर, मी आहे. सो तो एक हात लागतो ना सांगायला की तू तू पुढे हो, मी आहे. तर त्यामुळे ती आहे, सॉरी अहो आई आहेत, म्हणजे अगं आई आणि अहो आई या दोघी दुर्गाच आहेत माझ्या आयुष्यातल्या. आता आहे ती सान्वी माझी मुलगी, कारण आता इथून पुढे आयुष्यात ज्या काही गोष्टी कष्ट करायचे ते सगळं तिच्या भवितव्यासाठी करायचं आहे. सो ती एक आहे. आणि माझ्याकडे जी मदतनीस आहे आदिती म्हणून, जी 24 तास माझ्या घरी असते, माझ्या मुलीचा उत्तम सांभाळ करते. आणि ती नसती तर कदाचित मला शूटला शांत डोक्याने जाणं पॉसिबलच नसतं. सो आदिती ती स्वतःच 23 वर्षांचीच आहे, पण इतकी समंजस आणि गुणी मुलगी आहे की आज ह्या निमित्ताने मला तिला थँक्यू म्हणायचं आहे की आदिती, मी माझ्या माणसांना थँक्यू म्हणतेच, पण ही पण माझीच आहे. आणि अजून एक स्मिता मावशी म्हणून माझी एक आहे, जी माझी आईची म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं तर बहीण नाही आहे, पण माझ्यासाठी तिने इतक्या गोष्टी केल्या आहेत. माझ्या प्रत्येक अडीअडचणीला ती धावून आली आहे. त्यामुळे आज ह्या 4-5 जणी ज्या आहेत, माझी लिस्ट वाढतच चालली आहे खरं तर. तू एक विचारलं होतंस, पण यावरून लक्षात येईल की आपण जे म्हणतो ना की बाईच बाईची शत्रू असते, असं खूप पूर्वीपासून म्हटलं जातं, पण ती केस नाही राहिली आता. एक बाई दुसऱ्या बाईला जर सपोर्ट करत असेल तर त्याची इतकी सुंदर आणि अप्रतिम गोष्ट या जगात नाही. कारण एकमेकांचा हात धरून ती जी एक चेन छान पद्धतीने तयार होते आणि त्यामुळे अख्ख्या घराची हार्मनी, ज्याला आपण म्हणतो शांतता आणि आनंद, हा कमाल टिकून राहतो. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं असेल, आपल्या आसपास असलेल्या आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या स्त्रियांना प्लीज सपोर्ट करा, कारण ते खूप गरजेचं आहे. सो हे बनवून झालं आहे. सो आपण एक कढई ठेवायची, त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे. तेल तूप मिक्स करून पण तुम्ही घालू शकता किंवा नुसतं तूप पण घालू शकता. त्याच्यानंतर हे पण फोडणीला पण टाकायचं का थोडं? फोडणीला हां, मी मुद्दामून ह्याला थोडंसं मिक्स केलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं टाकणार आहे, म्हणजे तो सगळा फ्लेवर जो काही आहे छानपैकी. कोथिंबीर आणि ताजी कोथिंबीर आणली होती मी, त्याच्यामुळे त्याचा एक वेगळाच फ्लेवर. थोडासा फॅन बंद करते, नाही तर फ्लेम लागत नाही आहे. ओके ओके. हे टाकायचं. त्याच्यानंतर हे आपण जे मगाशी बनवून घेतलंय ते टाकायचं. ही खरं तर अगदीच तुम्ही सलग जर का केली ना तर अक्षरशः 10व्या मिनिटाला होणारी कृती आहे ही सगळीच. हे बघा, आता सगळं तेलात टाकल्यामुळे सगळं इव्हनली ते मिक्स होत आहे. ही डोश्यावर टाकायची भाजी आपण. येस येस. जर तुम्हाला ही भाजी डोशामध्ये न टाकता नुसता प्लेन डोसा बनवून त्याच्या शेजारी सर्व करायची असेल तरी पण तुम्ही करू शकता. झालं आता हे 2 मिनिटात ही, कारण बटाटे आधीच शिजलेले असल्यामुळे ह्याला फार वेळ नाही लागणार. चल 2 मिनिटात हे डन. हे बघ इथे बघितलं असेल, हे बघितलं असेल तुम्ही, हे थोडंसं छानपैकी फुललंय कारण त्याच्यात आपण दही त्याच्याचसाठी घातलंय. है ना. त्याच्यात आता थोडंसं तुम्ही पाणी पण ऍड करू शकता कन्सिस्टन्सीसाठी. ह्याचे डोसे ना आपल्या नेहमीच्या डोशांसारखे एकदम असे काय म्हणूया फ्लॅट किंवा असे पातळ असं होत नाहीत, कारण हां त्याची कन्सिस्टन्सी साधारण जरी अशी असली ना तरी घालताना थोडंसं जाडसर वाटेल, कारण आपण साबुदाणा हा डायरेक्ट मिक्सरला लावलेला आहे आणि थोडंसं काढताना चिकट पण वाटू शकेल, कारण साबुदाणा मुळात चिकट ह्याचा असल्यामुळे.
किंवा अजून एक आयडिया आहे ह्याच्या मागे की साबुदाण्याचं तयार पीठ मिळतं बाजारामध्ये, तर ते पण तुम्ही आणू शकता आणि त्याच्यात वरी नुसती मिक्सरला फिरून ती पण ऍड करू शकता. सो तुम्हाला अगदीच फाईन टेक्स्चर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हे करूच शकता तुम्ही. सो आता हे डन आहे, हे डन आहे. सो आधी आपण तवा थोडा तापत ठेवलाय, त्याच्यावर खरं तर हा नॉनस्टिक आहे पण सवय जात नाही की काही करायचं म्हटलं की थोडं तेल टाकायला लागतं. मी मगाशी म्हटलं तसं ह्याचं थोडंसं टेक्स्चर हे जाडसरच आहे, कितीही तुम्ही वाटलं तरी पण. हा व्हायला ना नेहमीच्या डोशापेक्षा हलका एक पैसा जास्त वेळ लागेल. वेळ लागेल. सो आता ही एक साईड आपली छान झालेली. आहा, कलरही छान आलाय. आणि आता ही जी भाजी आहे ती छानपणे अशी आपण ह्याच्यावरती ठेवायची, पसरवायची, म्हणजे जेव्हा दुसरी बाजू होईल तेव्हा डायरेक्ट आपण ती ह्याच्यावरती काढू शकतो. कुणाला आवडत असेल तर पूर्ण डोशावरती पण तुम्ही स्प्रेड करू शकता. हा, आता माझ्या घरात ही एका साईडला जशी आवडते किंवा तुम्हालाही कदाचित तशी आवडेल म्हणून मी किंवा साईडला पण मग तो पण एक प्रकार दाखवते की एकाला आपण टाकलेली म्हणजे डोशामध्ये ठेवलेली देऊया, एकाला आपण नुसती खायला देऊया. सो इथे फ्लेम थोडी, कुणाला आवडत असेल आणि उपासाला ज्यांना चीज खायला आवडत असेल किंवा कधी कधी काही लोक फार कडक उपास करतात आणि एकदाच काहीतरी खातात, तर अशा लोकांसाठी इथे ह्याच्यावर आपण चीज पण स्प्रेड करू शकतो जेणेकरून आपल्याला इन्स्टंट एनर्जी पण मिळेल. चीज खातात का? चीज पण खातात कारण मिल्क प्रोडक्ट आहे ना चीज. येस. आणि हा असा आपण ह्याच्यावरती, आता माझं स्प्रेड जे आहे ते थोडं एका साईडला गेलं आहे, पण हे असं करून किंवा अगदी हा झालाय आपला उपासाचा मसाला डोसा. रेसिपी रेडी आहे. येस. आणि माझं आवडतं काम करूयात आता. हो अगदीच, प्लीज. मी पण उत्सुक आहे की कसा झालाय तो, प्लीज मला सांग. येस, नक्की सांगणार मी. हा थोडा थंड असेल त्यामुळे हा गरम खाताना थोडा त्रास होऊ शकतो. आपण खाऊयात. येस. मस्त त्याची बटाट्याची भाजी आणि हा असंच खायचं ना? हो हो, दह्यासोबत खाऊ शकता किंवा स्पेशल नारळाची चटणी पण खाऊ शकता. पण ऍक्च्युली ह्याच्यात हे मसाला डोशात हे असतंच त्याच्यामुळे. आवडला? खरंच खूप सुंदर आहे, मस्त. थँक्यू. एकदम. मी थोडं सजून घेते प्लीज. हे सगळं आता तुमच्या सगळ्यांसाठीच आहे. मस्त. सो तो क्रंचीपणा आहे ना म्हणजे डोशाचा, आणि त्या व्यतिरिक्त एकदम म्हणजे असं वाटत नाही की हा साबुदाण्याचा डोसा आहे. खरंच नक्की ट्राय करू शकता. आणि त्यासोबत ती बटाट्याची भाजी. येस. एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेलं आहे. अरे बापरे, वाव. थँक्यू. हा. आणि आय एम हॅपी की ही रेसिपी आवडली. थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सो तुम्ही सगळ्यांनी पण नक्की ट्राय करा आणि मला पण सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुमच्या घरच्यांना कशी वाटली. कारण जेव्हा मी पहिल्यांदा केली तेव्हा माझ्या नवऱ्याला आणि माझ्या छोट्या पिल्लूला पण ही खूप आवडली होती. त्याच्यामुळे मी आता उपास असेल त्यावेळेला हे बऱ्याच वेळेला होतातच. खूप मस्त आहे आणि मुळात झटपट बनणारी रेसिपी. येस. एका साईडला तुम्ही भाजी टाकली, एका साईडला डोसे टाकले, झाली तुमची रेसिपी. एकदम 15 मिनिटात. मला खूप मज्जा आलेली आहे आणि मुळात टेस्टी आहे. त्याच्यामुळे थँक्यू सुरभी, मला खूप छान रेसिपी तू खाऊ घातलीस. थँक्यू. आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवलीस. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा. थँक्यू. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. जाता जाता तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.